शिंदखेडा शासकीय इमारतीच्या घाणेचा साम्राज्य. अधिक माहिती अशी की धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शासकीय इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न होत आहे. गेल्या काही वर्षापूर्वी या इमारतीचं काम झालं, पण काही महिन्यातच या इमारतीची ही परिस्थिती पाहून यावर स्थानिक प्रशासन कुठलीही कारवाई करण्यात असमर्थ झाले आहे. म्हणून माजी मंत्री जयकुमार रावल यांनी या इमारतीची पाहणी करून ज्या ठेकेदाराने, ज्या कार्यकारी अभियंत्याने बांधकाम केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. कारण या इमारतीचे बांधकाम करत असताना करोडो रुपये मंजूर होऊन याच्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सिद्ध होत आहे. या इमारतीचे काही दिवसातच ही परिस्थिती पाहून असं वाटतं की या कामात किती मोठा भ्रष्टाचार झालाय. यावर जिल्हाधिकारी व शिंदखेडा दोंडाईच्या मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी लक्ष द्यावं व संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. कारण अशी परिस्थिती या काही वर्षातच झाली आहे. अजून तर आयुष्य काढायचं बाकी आहे. मग शासकीय कामाचे पैसे खाणारे गिधाडे कोण? हे ठेकेदार भ्रष्टाचारी कोण? या ठेकेदारांवर गुन्हे दाखल होण्यात अद्याप विलंब का लागत आहे? काही वर्षातच खड्डे पडलेत, भिंतींना तडे गेलेत, तसे स्वच्छता देखील नाही. असे अनेक समस्यांचे कारण म्हटलं म्हणजे ही शासकीय इमारत. म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिंदखेडा तालुका वासीय करीत आहे.